दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील जिमखान्याच्या नूतनीकृत वास्तूचं लोकार्पण आज पार पडलं। यावेळी माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते। त्याचबरोबर शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी देखील उपस्थिती लावली होती। यावेळी राज ठाकरे यांना भेटल्यानंतर सदा सरवणकर त्यांच्या पाया पडले। याबद्दल सदा सरवणकर यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना माहिती दिली। उभा राहताना पाहिला तो सुटताना पाहिला परत आज उभा राहिला काय आठवणी? मी सुद्धा या जिमखान्याचा मेंबर्स आहे। मला अभिमान वाटतोय की अतिशय सुंदर अशा प्रकारे त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे। सर्वसामान्य तरुणांना या ठिकाणी त्यांच्या कलागुणाला वाव मिळेल अशा प्रकारची एक वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे। आनंद वाटतोय। बरोबर राजसाहेबांचे मीही आशीर्वाद घेतले। आम्ही त्यांचे पदस्पर्श केले। त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली। मला असं वाटतं आमचं खूप जुनं नातं आहे राजसाहेबांशी। बाळासाहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा राजसाहेबांचं आमच्यावरती नितांत प्रेम असायचं। बाळासाहेबांना जेव्हा भेटायला जायचो त्यावेळेला आम्ही राजसाहेबांनाही भेटायचो। आज मी तर त्यांचा शेजारी आहे। मला असं आमची निवडणूक हा एक वेगळा विषय आहे, मात्र नातं आमचं अतिशय जिव्हाळ्याचं आहे। पक्ष म्हणून त्यावेळेला आमची जबाबदारी होती ती पूर्ण केली, पण नातं आम्हाला काही विसरता येत नाही। राजसाहेबांबद्दल नितांत आदर आम्हाला। दरम्यान विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघ चर्चेत राहिला होता। राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्या बंडखोर भूमिकेमुळे हा मतदारसंघ चर्चेत राहिला। लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्या उपकारांची परतफेड म्हणून महाराष्ट्र आणि मुंबईतील काही जागांवर भाजपानं मनसेला जाहीर पाठिंबा दिला होता। हाच पाठिंबा माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरेंनाही मिळावा यासाठी महायुतीमध्ये खलबत सुरू होती। परंतु सदा सरवणकर इथून निवडणूक लढवण्यावर ठाम होते। आशिष शेलारांपासून नारायण राणेंपर्यंत सर्वांनीच सदा सरवणकर यांनी ही जागा सोडावी याकरता प्रयत्न केले होते। यासाठी चर्चा करण्यासाठी स्वतः सदा सरवणकर हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी देखील गेले होते, मात्र राज ठाकरेंनी त्यावेळेस त्यांना भेट नाकारली होती। विधानसभा निवडणुकीतील हा सगळा वाद आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सदा सरवणकर यांची झालेली ही भेट चर्चेचा पुन्हा एकदा विषय ठरली। राजकीय वर्तुळातील अशाच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ताला।